प्रेम, विश्वासघात आणि थरारक कट. लग्न ठरलेला तरुण पण होणारी वधू आधीच दुसऱ्याची पत्नी. व्हॉट्सअप चॅटमधून उघड झालेल्या एका धक्कादायक सत्यामुळे केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता नवं आणि अधिक गंभीर वळण मिळालं आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ असलेल्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरून व्यावसायिक केतन अग्रवाल याला दरीत ढकलून हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल ही आधीच विवाहित असल्याची बाब पोलिसांच्या तपासातून उघड झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी सुमारे 4 महिन्यांपूर्वी घरच्यांपासून लपवून विवाह केला होता. दोघांच्या मोबाईलमधील व्हॉट्सअप चॅट, कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन आणि इंटरनेट सर्च हिस्ट्रीची सखोल तपासणी करताना हा महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय. गेल्या 6 ते 7 महिन्यांचा डिजिटल डेटा तपासल्यानंतर या गुप्त विवाहाचा खुलासा झालाय. तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार केतन अग्रवाल याची हत्या करण्याचा पहिला प्रयत्न 14 जून रोजीच करण्यात आला होता. मात्र त्या दिवशी सिया गोयल प्रत्यक्ष कृती करण्याचं धाडस करू शकली नाही आणि तो प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर सियाने चेतन चौधरीला व्हॉट्सअपवर संदेश पाठवत, माझं डेअरिंग होत नाहीये, तूही चल, आपण दोघे मिळून त्याला दरीत ढकलून देऊ, असा संवाद केल्याचा दावा पोलिसांनी केलाय. यानंतर 18 जून रोजी दोघांनी मिळून लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल याला दरीत ढकलून त्याची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केलाय. या प्रकरणी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. सुरुवातीला हे प्रकरण त्रिकोणी प्रेमसंबंधातून घडल्याचं मानलं जात होतं. मात्र डिजिटल पुरावे, व्हॉट्सअप चॅट आणि कथित गुप्त विवाहाची माहिती समोर आल्यानंतर तपासाला नवं वळण मिळालं आहे. केतनला कायमचा रस्त्यातून हटवण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून पोलीस आणखी पुरावे गोळा करीत आहेत. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आरोपींवरील आरोप सिद्ध झालेले नाहीत.